नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे आणि या नवीन वर्षाबद्दल सोनालीचे काय प्लॅनिंग्स आहेत ते आपण खुद्द तिला विचारूया. सोनाली कुलकर्णी, तुझं राजश्री मराठीमध्ये खूप स्वागत. थँक्यू सो मच. बरं, नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे. नवीन वर्षामध्ये तुझे काय प्लॅन्स आहेत? माझं नवीन वर्ष अतिशय धमाकेदार सुरू होणार आहे असं मला वाटतं. पहिल्यांदाच आफ्टर नटरंग असं होतं आहे की नवीन वर्षाची सुरुवात एका मोठ्या सिनेमाच्या रिलीजने होते. क्लासमेट्स हा 16 जानेवारीला रिलीज होतो आहे आणि मग लगेचच 13 फेब्रुवारीला मितवा रिलीज होतो आहे. तो सध्या तरी पुढचे 2 महिने नवीन वर्ष हे फक्त या सिनेमांमध्ये जाणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की इतके छान 2 सिनेमे घेऊन मी नवीन वर्षात पदार्पण करते आहे. हे वर्ष खूप प्रॉमिसिंग आहे असं मला वाटतं आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. येस. काही रिझॉल्युशन्स काही ठरवलेस? मी न्यू इयर रेझोल्युशन्स करत नाही युजली, कारण आपण 31 तारखेला न्यू इयर रेझोल्युशन करतो आणि 1 तारखेला मोडतो. तर मी युजली प्रॉमिस करते आणि तसंच प्रॉमिस मी यावर्षी स्वतःला करणार आहे की गेल्या वर्षी केलेल्या कामांपैकी आत्ता जरा अजून चांगलं काम करूयात, आनंदी राहूयात. मग ते करिअर असो, रिलेशनशिप्स असो, एकंदरीत आयुष्य असो. सो गेल्या वर्षापेक्षा या वर्षात, पुढील वर्षात जास्तीत जास्त चांगलं वागण्याचं, काम करण्याचं आणि आनंद घेण्याचं, देण्याचं काम करेन. खूप छान. बरं, एक लास्ट प्रश्न नवीन वर्षासाठी. तुझ्या काही हाती प्रोजेक्ट्स आले आहेत का नवीन? काही नवीन कामं आम्हाला तुझ्याकडनं पाहायला मिळणार आहे? कुठे कुठे आम्हाला पाहायला मिळणार आहे सोनाली कुलकर्णी? माझे 3 सिनेमे रिलीज होतात जसं मी मगाशी म्हटलं. तर यावर्षी क्लासमेट्स, मितवा आणि शटर हाही रिलीज होईल. तर वर्षाची सुरुवात ही फक्त रिलीजच नाही होणार आहे. त्याच्यापुढे माहीत नाही वर्ष कुठे घेऊन जाईल. सो लुकिंग फॉरवर्ड ॲक्च्युली. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. तुला हे नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि सेफली जावं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुलासुद्धा आणि राजश्री मराठीच्या सर्व श्रोत्यांना न्यू इयरच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष खूप 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 आनंदमयी जावं. हॅपी न्यू इयर.